नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चर आपण मध्ये बघितलं होतं की अल्टिट्यूड कशाला म्हणायचं आणि आपण वेगवेगळ्या ट्रायंगलमध्ये बघितलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉन करता येतात आणि त्या 3 अल्टिट्यूड एका जागेवर मिळतात. त्याला आपण म्हणलं होतं ऑर्थो सेंटर आणि आपण त्याचं लोकेशन बघितलं होतं की कोणत्या ट्रायंगलमध्ये त्याचं लोकेशन कुठे येते. आज आपल्याला बघायचं आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे मीडियन. मीडियन कशाला म्हणायचं? तर बघा यासाठी आपण एक घेत आहे ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी हा ट्रायंगल घेतला आपण ABC, ABC. तर बघा या BCचा जर मिड पॉइंट D असेल म्हणजे काय डिस्टन्स ऑफ BD इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ DC. तर आपण बघा कोणाला जोडत आहे? हा जो व्हर्टेक्स आहे A आणि या साइड BCचा मिड पॉइंट म्हणजे कोणाला जोडला आपण बघा या ठिकाणी AB ला. त्याच्यानंतर बघा सिमिलरली जर ACचा जर मिड पॉइंट E असेल याचा अर्थ डिस्टन्स ऑफ AE इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ EC आणि जर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सला जर आपण जोडलं तर ही झाली BE मीडियन या साइडवर AC वर. सिमिलरली बघा या ABचा जर मिड पॉइंट F असेल तर या ठिकाणी बघा आपण त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सला जोडत आहे. तर या ठिकाणी बघा FC काय झाली आपल्यासाठी मीडियन. मग आपल्याला लक्षात आलं मीडियन कशाला म्हणायचं? तर मीडियन बघा कशाला म्हणायचं की एक सेगमेंट काढत आहे जी कोणाला जोडत आहे बघा एक व्हर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट असणाऱ्या साइडच्या मिड पॉइंटला. मग मीडियन कशाला म्हणतात? तर या ठिकाणी बघा आपण डेफिनेशन लिहू. मीडियन कशाला म्हणतात? द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स and midpoint of side opposite to it is called काय म्हणायचं त्याला बघा मीडियन. तर या ठिकाणी बघा 3 व्हर्टेक्स आहेत आणि 3 काय आहेत साइड म्हणून या ठिकाणी आपल्याला मीडियन किती मिळणार? 3 मीडियन मिळणार. आणि बघा या ठिकाणी ह्या ज्या तिन्ही मीडियन एका जागेवर मिळतात तर बघा हा जो पॉइंट असतो याला म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स ज्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड विच इज डिनोटेड बाय G. तर या ठिकाणी बघा 3 मीडियन intersect with each other that point is called काय म्हणतात बघा त्याला? सेंट्रॉइड. तर या ठिकाणी बघा ह्या ज्या तिन्ही मीडियन एका जागेवर मिळाला तो पॉइंट आहे G आपण दाखवला ज्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. त्याच्यानंतर बघा या तिन्ही मीडियन काय असतात? कॉन्करंट असतात. काय असतात? कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे काय? तिन्ही एका पॉइंट मध्ये काय होणार? इंटरसेक्ट होणार. मीडियन्स आर कॉन्करंट. त्याच्यानंतर बघा कोणताही ट्रायंगल जर आपण घेतला तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ आणि आपल्याला लगेच कळेल. तर बघा या मीडियनचं काम काय असते ते बघून घेऊ. तर या मीडियनचं काम असं असते तर बघा या ठिकाणी ही जी झाली आपली AD मीडियन. तर या मीडियनचं काय करते हे जे सेंट्रॉइड असते याला डिवाइड करतो 2:1 मध्ये. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो? 2:1. जसं बघा या ठिकाणी आपण लिहिणार की सुरुवातीला ही मीडियन घेणार आपण AG अपॉन. तर बघा या AD मीडियनला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करते? 2:1. वरती लिहायचं बघा त्या मीडियनचा मोठा पार्ट जसा AG अपॉन खाली लिहिणार त्याचा छोटा पार्ट इक्वल्स टू. त्याच्यानंतर बघा दुसरी सेगमेंट घ्या याचा मोठा पार्ट वरच्या साईडने लिहायचा म्हणजे BG आणि त्याच्या खाली लिहायचा त्याचा छोटा पार्ट BG अपॉन GE. BG अपॉन GE इक्वल्स टू या ठिकाणी बघा मोठा पार्ट कोणता आहे? CG अपॉन GF. CG अपॉन GF इक्वल्स टू काय? 2:1. आता तर बघा जर तुम्हाला हे कळालं नसेल तर अजून याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो बघा की काय करतात या सेंट्रॉइडचं काम आहे की त्याच्या प्रत्येक मीडियनला 2:1 मध्ये डिवाइड करायचं. जसं की बघा या ठिकाणी जर या ADची लेंथ 9 असेल तर बघा काय म्हणणं याचं? तर याचे 3 इक्वल पार्ट काय पडतील? 3 3 आणि एक पडेल 3. तर बघा हा छोटा पार्ट असेल 3 आणि त्याचा मोठा पार्ट त्याच्या दुप्पट म्हणजे हा असणार 6. तर बघा 2:1 मध्ये आपण काय केलं याला डिवाइड केलं. तर बघा ही जी लेंथ होणार ही 3 आणि ही जी लेंथ होणार आपली 6. त्याच पद्धतीनं जर ADची लेंथ आपण जर 12 घेतली तर त्याचे 3 इक्वल पार्ट पडणार 4 4 4. तर बघा ही लेंथ होणार आपली 4 आणि ही होणार त्याच्या दुप्पट
म्हणजे कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करत आहे 2:1. मग ज्या पण वेळेस आपल्याला हे जर काढायचं असेल तर काय करायचं की ज्यावेळेस आपल्याला टोटल लेंथ जर 15 दिली तर याला डिवाइड करायचं 3 न. तर ईच पार्ट हे जो छोटा पार्ट येतो हा येतो 5चा आणि जो मोठा पार्ट आहे काय करायचं त्याच्या दुप्पट करायचा. तर या सेंट्रॉइडचं काम काय आहे की प्रत्येक मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करायचं आणि हे लिहित असताना बघा त्या मेडियनचा मोठा पार्ट वरती लिहायचा आणि छोटा पार्ट कुठं लिहायचा डिनोमिनेटर मध्ये लिहायचा आणि हा जो रेशो येतो हा नेहमी काय तो 2:1. आणि कधी कधी काय करतात बघा या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू देतात 2 आणि म्हणतील चला एडी ची लेंथ काढा. तर बघा आपल्याला माहिती आहे ही जर 2 असेल तर ही किती येणार त्याच्यात दुप्पट किती होणार टोटल 4 + 2 6. तर या पद्धतीने बघा एक तर आपल्याला टोटल देतील तर टोटल वरून आपल्याला मोठा पार्ट आणि छोटा पार्ट काढता येतो आणि जर आपल्याला याच्यापैकी कोणताही पार्ट दिला जसं या ठिकाणी बघा या ठिकाणी जर आपल्याला 7 दिले तर या ठिकाणी किती होणार ते 3.5. तर याच पद्धतीने आपल्याला काय करता येते ते सॉल्व करता येते. तर बघा की आपण कोणताही जर ट्रँगल घेतला जसं या ठिकाणी आपण हा जो ट्रँगल घेतला होता हा होता आपला ॲक्यूट अँगल ट्रँगल. तर बघा याच्या ज्या मेडियन येतात ह्या कुठं आल्या इंटेरियर ऑफ अ ट्रँगल. त्याच्यानंतर याचं जे सेंट्रॉइड आहे हे पण कुठं आलं इंटेरियर ऑफ अ ट्रँगल. जर आपण या ठिकाणी बघा राईट अँगल ट्रँगल जर घेतला राईट अँगल ट्रँगल तर बघा या ठिकाणी DEF. त्याच्यानंतर बघा हा जी झाला याचा मिड पॉइंट सेगमेंट DFचा. त्याच्यानंतर या ठिकाणी एच झाला मिड पॉइंट कोणाचा DEचा. त्याच्यानंतर आय झाला मिड पॉइंट कोणाचा EFचा. तर बघा या ठिकाणी जर आपण सेगमेंट ड्रॉ केली तर या ठिकाणी हे झाला मिड पॉइंट. त्याच्यानंतर बघा तर बघा तिन्ही मीडियन राईट अँगल ट्रँगल मध्ये देखील बघा कुठं आल्यात इंटेरियर ऑफ अ ट्रँगल. सिमिलरली जरी आपण ऑब्टूस अँगल ट्रँगल जर काढला त्याच्यामध्ये देखील सुद्धा याच पद्धतीने आपल्याला काय करता येते बघा मीडियन आपल्याला कुठं मिळणार इंटेरियर ऑफ अ ट्रँगल जसं PQR. तर या ठिकाणी बघा हा झाला मिड पॉइंट S T आणि U. तर बघा याला जोडणार आपण तर बघा आपल्याला कोणताही जर ट्रँगल घेतला तर आपल्याला मीडियन कुठे मिळत आहेत ट्रँगलच्या आतमध्ये. म्हणून महत्वाचा टॉपिक बघा की मीडियन्स आर ऑलवेज इन द इंटेरियर ऑफ ट्रँगल. त्याच्यानंतर बघा सेंट्रॉइड लाईज इन द इंटेरियर ऑफ ट्रँगल. मग बघा या ठिकाणी जर आपण कोणताही ट्रँगल घेतला जर इक्विलॅटरल ट्रँगल घेतला आयसोस्केल ट्रँगल घेतला किंवा स्केलन ट्रँगल घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मीडियन कुठे मिळणार आहे तर इनसाइड द ट्रँगल. तर बघा या ठिकाणी आपला जो मीडियन टॉपिक आहे आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस सॉल्व्ह करायचं त्यावेळेस याला काढायचं कसं एकदम सिस्टमॅटिक मेथड आहे. बघा या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस शिकावं लागणार आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर कशा पद्धतीनं काढायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मिड पॉईंट जॉईन करून घ्यावं लागेल. ते आपण प्रॅक्टिस सेट मध्ये काय करणार आहोत बघणार आहोत. तर या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.